नमस्कार बंधू भगिनींनो, असात्म्य आहार, गाजर गवत अंगाला लागणे, उग्रवास, कीटकदंश, वातावरणातील बदल, वाताचा तसेच पित्ताचा प्रकोप अशा विविध कारणामुळे सर्वांगाला खाज सुटते आणि मन अगदी बेचैन होते। काही लोकांना विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानेही सर्वांगाला खाज सुटते। ही सर्वांगाला खाज निर्माण का होते, त्याची लक्षणे कोणती आणि सर्वांगाला खाज या विकारावर प्रभावी औषधी उपाय कोणते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अनेक वेळा आपणाला विविध विकार होतात। खरोज, नायटा, सोरायसिस, इसप, शीतपित्त अशा विकारामध्येही शरीराला खाज निर्माण होत असते। त्याचबरोबर कावीळ, मधुमेह, रक्ताल्पता अशा विकारामध्येही शरीराला खाज सुटत असते। अशा वेळी ज्या विकारामुळे शरीराला खाज निर्माण झालेली आहे त्या विकारावर उपचार करणे गरजेचे असते। ते विकार नाहीसे झाल्यास शरीराची खाज आपोआप नाहीसी होते। थंड, मधुर, पचायला जड, आंबट अशा आहाराचा नियमितपणे वापर करणे, मीठ, लोणचे, पापड यांचा अतिरेकी वापर करणे, लिंबू, चिंच, कैरी अशा आंबट पदार्थांचे सतत सेवन करणे, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार, अस्वच्छता, भेसळयुक्त अन्न खाणे अशा विविध कारणामुळेही शरीराला खाज सुटते। आता आपण पाहूया सर्वांगाला सुटलेल्या खाजेवरती प्रभावी उपाय। ज्या पदार्थांमुळे शरीराला खाज सुटते असे पदार्थ शक्यतो टाळावेत। मिरेपूड, जिरी व खडीसाखर हे तीनही समप्रमाणात घ्या। त्यांचे बारीक चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण सकाळी 1 चमचा व संध्याकाळी 1 चमचा कोमट पाण्याशी घ्या। त्याचबरोबर शरीराला लावण्यासाठी कडू कारळे गावरान गाईच्या गोमूत्रामध्ये वाटून शरीराला लावावे। हा उपचार काही दिवस केल्यास आपली सर्वांग खाज या विकारापासून मुक्तता होते। अंगाला लावण्यासाठी करंज तेल 50 मिली घ्या व कापूर 5 ग्रॅम घ्या। हा कापूर या करंज तेलामध्ये मिसळा आणि एकजीव करा व तयार झालेले मिश्रण खाजेवरती लावा। हा उपचार काही दिवस केल्यास आपली सर्वांग खाज या विकारापासून मुक्तता होते। मिरेपूड, चित्रक व ओवा हे सर्व समभाग घ्या। यांचे चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण 2 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणात तुपासोबत घ्या। त्याचबरोबर मिरेपूड तुपामध्ये मिसळावी आणि तयार झालेले मिश्रण अंगाला लावावे। हा उपचार काही दिवस केल्यास आपली सर्वांग खाज या विकारापासून मुक्तता होते। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढील येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील। धन्यवाद।